नमस्कार, मैं प्रीति शर्मा मेनन हूँ आम आदमी पार्टी से और मेरे साथ हैं संदीप जो हमारे मुंबई प्रदेश कमेटी के जॉइंट सेक्रेटरी हैं। और संदीप जी, आप शुरुआत करें। आज मित्रांनो, आपण इथे जे जमलेलो आहोत त्याचं मुख्य कारण असं आहे की मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय ही मराठी भाषा आणि महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं अस्मिता आहे असं समजायला हरकत नाही। कारण या ग्रंथ संग्रहालयातनं, या वाचनालयातनं भारतातली बरीच मोठी माणसं इथे अभ्यास करून गेलेली आहेत। इथे सतत ते येत असत। त्यात प्रामुख्याने भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, जस्टिस रानडे, लोकमान्य टिळक यासारखी मातब्बर महापुरुष इथे येऊन गेलेले आहेत। या 100 वर्ष जुन्या इमारतीच्या आज अस्तित्वाला आणि त्याच्या नियमांना मोठा प्रश्न उभा झालेला आहे। झालेलं असं आहे की आम आदमी पार्टीचे महाराष्ट्राचे सचिव धनंजय शिंदे अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उतरलेले आहेत। त्या अनुषंगानं, त्या संदर्भात बऱ्याच अनियमित गोष्टी ज्या घडत होत्या त्या बाहेर आल्या आणि त्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत। आणि ही जी इमारत आहे ती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा लोकांसाठी महत्त्वाची आहे की ज्या लोकांची मुंबईत घरं लहान आहेत, ज्या लोकांना ज्या मुलींना अभ्यास करण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही, अशा मुलींसाठी ही जागा फार महत्त्वाची आहे। जे बाहेरगावातून काही विद्यार्थी येतात ते इथे येऊन राहू शकत असत परीक्षेसाठी किंवा कुठल्याही शिक्षणासंदर्भातल्या कामांसाठी। जेव्हा ते इथे येत असत ते इथे राहू शकत होते। आज ह्या सगळ्या गोष्टींना फार मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे। 27 शाखा आहेत या ग्रंथालयाच्या, 7,000च्या वर याचे सभासद आहेत। एवढं सगळं असताना आज त्याच्या मतदानाविषयी जर विचाराल तर 34च्या वर लोक मतदान करणार नाही आहेत। त्या संदर्भात मॅडम बोलतीलच तुमच्याशी, पण हे अयोग्य आहे। मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि गरीब मुलींच्या अभ्यास करण्याच्या जागेवर जो प्रश्न उभा ठाकलेला आहे त्या संदर्भात आज आपण इथे भेटलेलो आहोत। आणि त्या संदर्भात मॅडम आमच्या मुंबईच्या प्रभारी प्रीति शर्मा मेननजी तुमच्याशी संवाद साधतील। आम्ही मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाबद्दल बोलणारच आहोत, पण आम्ही एक वेगळ्या विषयावर सुद्धा बोलणार आहोत। सगळे लोक म्हणतात की शरद पवार साहेब भूखंड चोर आहे, खूप भूखंड त्यांनी आणि त्यांच्या पार्टीने घेतली आहे। मी म्हणते ते भूखंड चोर नाही आहे। हे त्यांच्यावर जे लावलेला इल्जाम आहे ते चुकीचं आहे। ते इतकी मोठी चोरी करू शकत नाही, कारण ते ॲक्च्युली चित्रचोर आहे आणि आता ते पुस्तक चोर बनलेले आहे। चित्रचोर, तुम्हाला आठवण असेल, एक मोठे चित्रकार होते ज्यांनी त्यांची पेंटिंग्स लोनवर दिली होती मंत्रालयाला आणि ते गायब झाली तिथून। आणि जेव्हा त्यांचे मुलंबाला शोधायला गेले की आम्ही लोनवर दिली होती त्यांची पेंटिंग्स, मराठी चित्रकार होते, ते कुठे गेली, ते पेंटिंग कुठे सापडली? यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये। आतासुद्धा ती पेंटिंग्स त्यांची फॅमिलीला भेटली नाही आहे। फैमिली हैज़ एस्टैब्लिश्ड द ओनरशिप ऑफ दोज पेंटिंग्स, बट अभी भी वो शरद पवार के यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियम में कहीं ना कहीं छुपा के रखी हुई हैं। तो शरद पवार जी चित्र चोर हैं, पेंटिंग चोर हैं, ये तो सबको सदियों से पता है। इस बात को एक डेकेड के ऊपर हो गया है। अब हमें पता चला है कि शरद पवार जी पुस्तक चोर भी हैं। मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय की प्रतिमा के बारे में संदीप ने आपको बताया। ये 100 साल से ज़्यादा पुराना इंस्टीट्यूशन है। इस इंस्टीट्यूशन से नाम जुड़े हुए हैं जस्टिस रानडे के, लोकमान्य बाल गंगाधर तिलक के, बाबा साहेब अम्बेडकर के। ये इसकी 27 शाखाज हैं। नायगांव में जो उसकी मेन शाखा है उसमें 90s में पवार साहब का दखल हुआ। पहले तो वो बस दखल दिया उन्होंने, उसमें घुस गए, फिर ऑब्वियसली वो प्रेसिडेंट बन गए वहाँ के। और जैसे ही शरद पवार प्रेसिडेंट बन गए वहाँ के सारे नियमों का उल्लंघन होने लगा। मैं आपको बताऊंगी क्या क्या नियमों का उल्लंघन हुआ। लेकिन दुख की बात यह है कि उन नियमों का जब उल्लंघन हुआ, लोगों ने चैरिटी कमिश्नर को बहुत सारी शिकायतें की, मैंने भी की वो शिकायतें।
मैं भी खुद गई थी चैरिटी कमिश्नर से मिलने पिछले हफ्ते, लेकिन चैरिटी कमिश्नर ने पिछले 10 साल में इतनी सारी शिकायतें मिलने के बावजूद उस पर कोई एक्शन नहीं ली है। और क्या क्या हुआ है वहाँ पे, मेरा ये सवाल होता है कि ये एक ग्रंथ संग्रहालय है। हमारे धनंजय शिंदे जो महाराष्ट्र के सचिव हैं, वो उस संस्था के मेंबर इसलिए हैं क्योंकि बचपन में जब वो एक गरीब परिवार से ताल्लुक़ रखते थे और उनके पास पढ़ने की सुविधा नहीं थी, तो धनंजय जी उस शाखा में बैठ के वाचनालय में पढ़ के उन्होंने अपनी पढ़ाई लिखाई की है, अपनी परवरिश उन्होंने की उस शाखा में बैठ के। वो बचपन से उसके सदस्य हैं। जो इंसान वहाँ जाता है पढ़ने के लिए, जो इंसान वहाँ जाता है क्योंकि उसके पास और कोई पढ़ने का तरीका नहीं है, वो उस ग्रंथ संग्रहालय का मेंबर होए, हम समझ सकते हैं। जो कोई रिसर्च करना चाहता है, मैं उसका भी समझ सकती हूँ। आज लेकिन सारे राजकीय लोगों ने इसको घेर लिया है। इसमें आज शरद पवार जी हैं, सुप्रिया सुले जी हैं, भालचंद्र मुंडेकर हैं और संजय राउत भी हैं। हर पार्टी के लोग, पूरा एमवी आपको यहाँ पे दिखाई देगा। थोड़ी देर पहले नहीं थे ये, शरद पवार थे वहाँ पे, भालचंद्र मुंगेकर थे कांग्रेस के। उन्होंने याचायाच अपनी संविधान बदल दिया। 1984 का अप्रूव्ड संविधान है, उसको परे कर दिया। 1989 में एक और संविधान लाए, उसको अप्रूवल मिला नहीं है, लेकिन उसके अनुसार काम करने लग गए। उसके बाद भी एक संविधान लाए, लेकिन उसको खुद ही इग्नोर कर रहे हैं। अब चुनाव चल रहे हैं, वे बोल रहे हैं 1989 के संविधान को मान के हम चल रहे हैं। चलो अप्रूव नहीं है, लेकिन आप उस संविधान को मान कर रहे हैं, तो उसी संविधान की बात करते हैं। उस संविधान में लिखा है कि कोई भी मैनेजिंग कमेटी 3 साल से ज़्यादा की नहीं हो सकती। इनकी कमेटी का कार्यकाल 5 साल का हो गया है, उसके बाद चुनाव हुए हैं। उस संविधान में लिखा हुआ है कि ट्रस्टीज़ की अपॉइंटमेंट जनरल बॉडी मीटिंग में होगी। लेकिन ट्रस्टीज़ की अपॉइंटमेंट कैसे हुई, हम आपको लिंक देंगे, हम ये सारे डॉक्यूमेंट्स डालेंगे। शरद पवार जी ने सुबह सुबह सुप्रिया सुले और 2-4 और पॉलिटिशियंस को मेंबर बनाया। शाम को शरद पवार जी ने पत्र लिख के बोला इन्हें ट्रस्टी बना दो। मैनेजिंग कमेटी ने तुरंत जवाब दिया, जी सर, इन्हें ट्रस्टी बना दिया। बस, ना कोई जनरल बॉडी मीटिंग, ना कोई मैनेजिंग कमेटी मीटिंग। शरद पवार जी का लिखित पत्र है जिसमें वो कह रहे हैं सुप्रिया सुले जी, जो सुबह सुबह मेंबर बनी है, साधारण सभासद बनी है, उनको आज आप ट्रस्टी बना दो, और वो ट्रस्टी बन गई। तो शरद पवार जी ने अपने परिवार वालों को, अपने पॉलिटिशियंस को इसमें घुसा दिया। थोड़ा बहुत सामना ने उसका विरोध किया तो संजय राउत को ट्रस्टी बना दिया। हाल ही में, साल भर ही नहीं हुआ है। तो जो विरोध करेगा वो उसको ट्रस्टी बना देंगे। शायद मुझे भी ट्रस्टी बना दें क्योंकि मैं विरोध कर रही हूँ। लेकिन मैं पूछना चाहती हूँ कि ये ट्रस्टीज मिलके कर क्या रहे हैं संग्रहालय में? ये सारे पॉलिटिशियंस हैं, राजकारनी है, इनका क्या लेना देना इस संग्रहालय से? पुस्तकें चोरी करेंगे वो? मराठी पुस्तकों का लालच आ गया उनको? क्या शरद पवार पुस्तक चोर हो गए हैं? आपको भी पता और मुझे भी पता है कि शरद पवार अगर कहीं पे इंटरफेयर करते हैं, वो एक मामूली ग्रंथ संग्रहालय के लिए नहीं कर रहे हैं। वो ये जो मुंबई की अस्मिता है उसको मिटा के उनका क्या लालच हो सकता है? दादर के एकदम सेंट्रल एरिया में इनकी 2-4 एकड़ की ज़मीन है। वही पुराना इल्ज़ाम वापस आता है कि क्या ये भूखंड चोरी का मामला शुरू हो रहा है यहाँ पे। आज इस ग्रंथ संग्रहालय के बाद बाहर बाउंसर्स खड़े हैं। एक चुनाव हुआ मैनेजिंग कमेटी का, उस चुनाव के में बहुत ही हर नियम को फ्लाउट किया गया। सारे मेंबर्स को इन्फॉर्म नहीं किया गया, मेंबर्स की यादी को डिक्लेयर नहीं किया, वेरीफाई नहीं किया। डेड मेंबर्स भी वोट करके चले गए। अनअप्रूव्ड मेंबर्स जिन्होंने मेंबरशिप ली थी लेकिन उनकी मेंबरशिप ना अप्रूव हुई, ना उन्होंने मेंबरशिप फ़ी पे करी, वैसे 60-70 मेंबर्स को उठा के लेके आए। वो ना ही उन्होंने वोट भी किया, उनमें से एक ने तो चुनाव भी लड़ा और मैनेजिंग कमेटी में जा पहुंचा। जो इंसान मेंबर भी नहीं है, जिसकी ना मेंबरशिप अप्रूव हुई है और ना जिसने 3 महीने तक की भी मेंबरशिप फ़ी पे की है, साल भर की तो छोड़िए। तो इलीगल लोगों को घुसा के इन्होंने मेंबर्स बना के एक मेंबरशिप कमेटी बना दी बिना किसी को चुनाव की खबर दिए। अनिल गलगली ने इसके बारे में काफ़ी लिखा है। फिर अब इस मैनेजिंग कमेटी में से ये एक गवर्निंग बॉडी बनाना चाहते हैं 8-9 मेंबर की, जबकि इनके संविधान में जो ये मानते हैं 1989 का संविधान, उस संविधान में साफ लिखा हुआ है
कि ये जो कमेटी बनेगी इसके चुनाव में सारे मेंबर्स वोट करेंगे, सारे साधारण सभासद वोट करेंगे, लेकिन उन साधारण सभासद को वोट ना करने दिया जाए। बस ये 36 जन की जो मैनेजमेंट टीम है वही वोट करेगी। अब 34 जन के लोग ट्रस्ट बोर्ड ऑफ गवर्निंग बॉडी को इलेक्ट करने वाले हैं। 34 लोगों का इलेक्शन आपने कहीं सुना है कि 34 लोग इलेक्शन करते हैं? 34 लोगों में क्या डेमोक्रेसी होगी? 34 लोग वोट करेंगे कि कौन 8 मेंबर इसमें अध्यक्ष बनेंगे, उपाध्यक्ष बनेंगे। ये उनके संविधान का साफ साफ उल्लंघन है और हमने चैरिटी कमिश्नर को लिखित में दिया, हम ही ने नहीं और कई सारे मेंबर्स ने, कई लोगों ने लिखित में दिया, लेकिन चैरिटी कमिश्नर के कान बंद हैं। एक चुनाव जिसमें संविधान में साफ लिखा है कि सारी जनरल बॉडी सारे मेंबर्स वोट करेंगे, उसमें बस 34 लोग वोट कर रहे हैं, उसको अलाउ किया गया है। इनके संविधान में लिखा है कि ट्रस्टीज़ को जनरल बॉडी में बनाया जाएगा। यहाँ पे ट्रस्टीज शरद पवार के लेटर पे बनते हैं और ये जो जगह है इसके पास शारदा सिनेमा हुआ करता था। वो शारदा सिनेमा भी इनकी मालकी का है, वो ज़मीन भी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय की मालकी का है, जो आज बुरे हाल में पड़ा है। पूरी बिल्डिंग्स को डेक्रेपेट होने दिया है, एनक्रोचमेंट होने दी है। इनकी बिल्डिंग है विसावा होटल के पास दादर वेस्ट में, उसको एनक्रोचर्स खा गए हैं, लेकिन वहाँ बाउंसर्स नहीं हैं। लेकिन यहाँ जहाँ चुनाव हो रहा है वहाँ पे बाउंसर्स हैं। बाउंसर्स को ग्रंथ संग्रहालय में काम करने वाले लोगों से ज़्यादा पगार दी जाती है। आपने पिछले साल देखा होगा, आंदोलन हुआ था, जो ग्रंथ संग्रहालय में काम करने वाले लोग थे उनको पगारें नहीं मिल रही थी। कार्यक्रम में जो उनके कार्यालय में काम करते हैं उन लाइब्रेरियंस को देने के लिए इनके पास पैसे नहीं हैं, पगार नहीं है, लेकिन बाउंसर्स खड़े करने के लिए इनके पास पगार है। ये इतनी बड़ी चोरी हो रही है मुंबई की एक हेरिटेज की। म्हणजे मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचं सगळंच हेरिटेज आहे। त्यांचं जे पुस्तक आहे ते तर हेरिटेज आहेच आमचं, पण तो वास्तूसुद्धा एक हेरिटेज बिल्डिंग आहे, जिथे मोठे मोठे लोक, आमचे इतिहासाचे लोक, मुंबईचे जे शाण होते, बाबासाहेब आंबेडकर गेले आहे, आमचे गंगाधर लोकमान्य टिळक गेले आहे, तो वास्तूसुद्धा ते तोडण्यात त्यांची म्हणजे क्लिअर दिशा दिसते। जसं त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची प्रिंटिंग प्रेस लोधानी तोडून घेतली, आता दुसरा नंबर आमची मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा आहे। माझा प्रश्न आहे, कुठे आहे मुंबईच्या अस्मिताचे रखवाले? कुठे आहे ठाकरे परिवार? कुठे आहे राजसाहेब ठाकरे आणि कुठे आहे उद्धवसाहेब ठाकरे? ते मुंबई अस्मिताचे ठेकेदार आहेत ना। ते मुंबई अस्मिताला नेहमी ते म्हणतात की आम्ही मुंबईकर आहोत, आम्ही मुंबई मराठी भाषाला वाचवणार। मुंबई मराठी ग्रंथालय मी म्हणते की फक्त मुंबईकरांचा नाही, फक्त मराठी भाषा लोकांचा नाही, पण सगळ्या लोकांचा आहे ज्यांना आमची हेरिटेजवर गर्व आहे, जे पेट्रियॉट्स आहे, आम्ही सगळ्यांचा आहे तो। आणि ती हेरिटेजला, ती मुंबई मराठी भाषाची प्रतिमाला सगळ्यांना ते आता जमिनीवर खाली करून घेणार, डेमॉलिश करून घेणार एखाद्या टाईममध्ये। ही मॅनेजिंग कमिटीचं जेव्हा इलेक्शन झालं आणि त्यात जर काय परत त्यांचे शरद पवारांचे लोक जिंकून आले, भालचंद्र मुंगेकर आणि शरद पवार मिळून ते बंद करून ठेवणार मुंबई मराठी ग्रंथालयाला। म्हणजे तुम्ही ऐकलं नसेल, विश्वात कुठेच असं झालं आहे की एक लायब्ररीच्या समोर कमांडोज, ते काय म्हणतात ना, ते बाउन्सर्स असतात, ते उभे आहात। लायब्ररीमध्ये जाणारे कोण असतं? इंटेलेक्च्युअल असतं, स्टुडंट असतो। तुम्ही इंटेलेक्च्युअल्स आणि स्टुडंट्सला थांबण्यासाठी बाउन्सर्स ठेवले आहे असं कुठेच तुम्हाला बघायला येणार नाही। पण आमच्या शरद पवार साहेबांना हे म्हणजे त्यांना वाटतं की हे खूप गरजेचं आहे। कशाला? तर आम आदमी पार्टीचा हे प्रश्न आहे की चॅरिटी कमिशनरच्या ऑफिसला कोण थांबवून ठेवलं आहे? त्यांच्याकडे 10 वर्षात अनेको कंप्लेंट्स आली आहे, पण त्यांनी एकही कंप्लेंटवर इन्क्वायरी केली नाही आणि त्याचा जर रिझल्ट आला आहे ते सांगितलं नाही। संविधानचं उल्लंघन झालं आहे तिकडे। ट्रस्टीज सकाळी मेंबर बनतात, संध्याकाळी ते ट्रस्टीज बनतात। मॅनेजिंग कमिटी सगळी भालचंद्र मुंगेकर आणि शरद पवार मिळून त्यांनी बनवली आहे। इलेक्शन्स चुकीचे आहे आणि हे भूखंड खाण्याचा प्रकार आहे की पुस्तक चोरी करण्याचा प्रकार आहे, हे मी तुमच्यावर ठेवते। फक्त इतकंच म्हणायचं आहे, कोणाचे काय प्रश्न असेल तर आम्ही घेऊ।
नो क्वेश्चन्स. सध्या राजकारण असं चाललेलं आहे. सगळ्यात बाहेर खेळणं चालू आहे. खरं. कोण इकडे कोण तिकडे आपण चालले. तर आज दिल्लीमध्ये आज आपलं सरकार आहे आम आदमी पार्टीचं अतिशय चांगली गोष्ट आहे. मी आपल्याला सगळं प्रश्न करू शकतोय की येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुमच्या पक्षाच्या वतीनं किती लोक तुम्ही उभी करणार आहात याच्याविषयी थोडक्यात सांगा. ते ग्रंथालयात जाऊन द्या ते सगळे थोडेसे धरीत झालेले. तर याविषयी तुम्ही थोडंसं सांगा. नक्कीच सांगते. पण ग्रंथालयाचं विषय मला वाटतं की खूप मोठं आहे आणि त्याच्यावर आम्ही सगळ्यांना लक्ष घालायला काय गरज आहे मी सांगते. ही आमच्या इतिहासाचा एक मोठा हिस्सा आहे. हा मी ह्या ऑफिसमध्ये बसलो आहे. मला हे जुने पुराणे इराणी फॅन्स बघून खूप गर्व वाटतं की हे आमची हेरिटेज आहे. सगळं जे जुनं असतं आणि मुंबई एक यंग सिटी आहे. आमच्याकडे लाल किल्ला नाही आहे. आमच्याकडे 10,000 ओल्ड काय वास्तू नाही आहे. पण गेल्या 100-200 वर्षात जे काय बिल्डिंग बांधले गेले आहे ते आमच्या मुलांची हेरिटेज आहे. हीच आमची मुंबई आहे. इकडे सेंट थॉमस कथीड्रल आहे. पुढे जाऊन इकडे एक जुना पुराणा राजस्थानी मंदिर आहे. हे सगळे आमचे हेरिटेज आहे. मंदिर असो की कारखाने असो की आमची हे ग्रंथालय असो, आमची हेरिटेजला संपवणार हे लोक. कारण ह्यांना फक्त भूखंड हवे आहे. ह्यांना फक्त जमीन हवी आहे. मुंबईची जमीन म्हणजे त्याच्यासाठी ते आरे जाळून टाकणार. ते पवाई लेक आणि विहार लेकच्या मध्ये जाऊन सायकल ट्रॅक बनवणार. Subscribe to our YouTube channel and don't forget to press the bell icon to get सायकल ट्रॅक नव्हे, ते रोड आहे, मोठं रोड आहे. त्यात 2 गाड्या जाऊ शकतात. ते काहीच करू शकतात आणि आता ते आमची ग्रंथालयावर आले आहे. तुमचे जे प्रश्न आहेत त्याचा मी जबाब देते. मुंबईमध्ये BMC चुनावमध्ये आम आदमी पार्टी 2 to 7 सीट्सवर चुनाव लढणार. आमची सगळी तयारी झाली आहे. आमची मुंबई प्रदेश कमिटी काम करत आहे. डोर टू डोर कॅम्पेनिंग सुरू झाली 1 ऑक्टोबरला आणि आमची कॅम्पेन तशीच असते. डोर टू डोर असतात. आमचे मोठे मोठे इश्तिहार नसतात. आमचे मोठे मोठे काय तुम्हाला टेलिव्हिजनवर ॲड दिसणार नाही. पण आम्ही डोर टू डोर करून जसं आम्ही दिल्लीमध्ये आणि जसं आम्ही सुरतमध्ये घडवलं आम्ही मुंबईमध्ये सुद्धा घडवणार. मुंबईमध्ये जर आमचा एकसुद्धा कॉर्पोरेटर गेला ना तर ते हलवून टाकेल BMCला. आणि आमचे जर 50 गेले तर आम्ही BMCचं सगळं कारभार बदलून ठेवणार. कारण आमचे लोक काम करण्यासाठी येतात. आमचे लोक तिकडे जातात त्या नियताने की आमची जी राशी आम्ही देतो BMCला, जे आमचं पैसे आहे, आमचे टॅक्सचे पैसे आहे, ते आम्हाला आमच्या घरात परत हवे आहे. आमच्या सडकांवर हवे आहे. आमच्यासाठी सफाई हवी आहे. आमच्यासाठी स्कूल हवे आहे. आमच्यासाठी अस्पताल हवे आहे. तर नक्कीच मला असं वाटतं की मुंबईमध्ये आमचा एकमेव कॉर्पोरेटरसुद्धा गेला तर हलवून टाकेल BMCला आणि त्या दिशेने आम्ही काम करत आहोत.